तर मित्रांनो, पाठीमागचा तुम्ही साखरपुड्याचा व्हिडिओ पाहिलाच असेल. साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आणि मी झोपाय तयार होतो तेवढ्यात रोहन गाडी घेऊन आला. गाडीत आणली सगळी टीम. त्यांना होता इथं लग्नाचा कार्यक्रम वाजवा. रोहनला सांगितलेलं साखरपुड्यात गट जेवण होतं, येला का लवकर उशीर होईल परत. बाकी सगळं प्लेअर झोपण्याच्या तयारीत होतं, पण रोहनला काय रावणात जेवण्याशिवाय लागला गाडी हुडकाय काय आहे का जेवाय गावते का. त्यांचं चालेल जेवण बंद करायचं तेवढ्यात म्हणलं थांबा आमचा एक प्लेअर राहिलाय त्याला जेवू द्या. झालं जेवण का गेलो झोपायला. सकाळी लवकर हळदी असल्यामुळे सकाळी लवकर उठायला लागलं. बघतो इकडे तिकडे गडे सगळं तयारीत होतं. चला म्हणलं हळदीचं नियोजन बघून येऊ कशी कशी तयारी चालली आहे. गेलो आतमध्ये साहित्य घेऊन एंट्री करताना बघा तुम्ही कसं वाटतंय. नुकताच हळदीचा कार्यक्रम चालूच झालता. हळदीचं सेटअप बघून पुढे आलो तेवढ्यात हे बघा स्टेजचं डेकोरेशन कसं. हळदी चालू झालेलं बघून आम्ही जोडलं साहित्य. तिकडे लागत होत्या हळदी, आम्ही बसलो वाजवत. आमचं बंद होतंय नाही तोपर्यंत बाहेरनं आवाज आला. बाहेर तसं नाही पराठीचा भाज्या चालू चला म्हणलं बघू. त्यांचं ऐकल्यावर रोहनला म्हणलं चल नाश्त्याचं नियोजन करू. नाश्त्याला वेगळंच आयटम कुठलं खाऊन कुठलं नको सुधारणा. घेतल्या 2-3 इडल्यानं वडं दुमासलं. माणसं नाश्त्याला यायला लागली की वेटर संघटनेत चाललेली पळापळ. वेटर संघटनेचा ड्रेस कोड बघून वाटायचं हीच नवरदेव आहेत काय. नाश्ता झाल्यावर रोहन म्हणला चल येऊ वरनं हॉलमधनं हिंडून काय तयारी चालली बघू. आलो वर इकडे तिकडे बघत तेवढ्यात रोहनला सांगितलं कोणीतरी इथं लिफ्ट आहे. गाडी पळतच लिफ्टकडे मध्ये गेलो बसलो. चौघांना लिफ्ट हालं नाही एका जागेवर. त्या तिघांना म्हणलं उतरा इथंच. मी आलो फिरलो एकटाच खालनं वरनं खाली. यांना म्हणलं चला मी जातो आता तर दुसरं काहीतरी. इथे येऊन बघतोय तर चाललेली सप्तपदीची तयारी. सप्तपदी पहिली प्रोसेस चालू. सप्तपदीचा कार्यक्रम बघून चल निघालेलो खाली. तेवढ्यात बघतोय तर गडी पिंकतोय का काय. हॉलच्या पायऱ्या उतरून खाली येते तर रोहनांची मन तावातच. जेवणाचं नियोजन बघा आतमध्ये गेलं. बघितलं इकडे तिकडे फिरून कसं काय काय आहे. चला दाखवतो मला. जेवणाचं मेनू बघून आलं तेवढ्यात मला रोहनची मन जागा काढून ठेवलेली. पुढचे जाऊन बसतोय नाही तर ताटात एक एक आयटम याला सुरुवात झाली. अशा तऱ्हेने जेवणाचं बी नियोजन खट्ट झालं. इथं चाललेल्या गाड्यांची कहाणी सांगायची. रातचाच उठून जातो ते माहिती आहे का. कुठं लेंग्यात मुतून लेंग्यात मुतणार औषध. आम्हाला एवढं काय माहिती नाही. औषध लेंग्यात मुतणार आणि पाटात उठून जाणार घरी. तुला वर्षाने वाटवायला माग आमच्याकडे आला दोघांकडे. आता रिटायर झाले ह्यांना काय पेन्शन मिळणार. पैसे मिळणार परकरण कर. हिरवं पिवळं परकर घे 2-4 खाल्ल्यापासून काय गाड्यापळे झाले असं परकर होते तर आम्हाला 5,000 रुपये मिळते दोघाला. अरे 5,000 रुपये मिळते आम्हाला. शिवकाकाचं असलं बोलणं ऐकून लय हसलं. त्यांच्यापासून आलो वर. आता लग्नाचं टायमिंग आलंय जवळ. म्हणलं जाऊन बसावं आपापल्या जा. लग्नाची वेळ जवळ आल्यामुळे म्हणलं चला आता हॉलमध्ये जाऊ आतमध्ये बघू काय काय चाललंय. तोपर्यंत नवरदेव आला पाया पडून वरधाव जाग्यावर.